नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। नागपूर विभागात एकूण 55 ठिकाणी निवडणुका होणार आहेत। नागपूर 27, वर्धा 6 आणि भंडारा 4 या ठिकाणी निवडणूक होईल। चंद्रपुरात 11, गडचिरोली 3, गोंदिया 4 ठिकाणी निवडणूक होणार आहे। तर अमरावती विभागात एकूण 45 ठिकाणी निवडणुका होणार आहेत। अमरावती 12, अकोल्यात 17 ठिकाणी निवडणुका होईल। तर बुलढाणा 11, वाशीमध्ये 5, यवतमाळ 11 ठिकाणी निवडणूक होणार आहे। या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे। एकूणच अमर, सध्या नागपूर विभागात 55 ठिकाणी निवडणुका होणार आहेत। अगदी बरोबर आहे रुबीना, 100 एकूण ओव्हरऑल आहे। म्हणजे नागपूर विभागाच्या 55 आणि अमरावती विभागाच्या 45 असे पकडून आपल्याकडे एकूण 100 विदर्भामध्ये या निवडणुका होतात आहे। आणि सगळ्यात लक्षवेधी ते ठरणार आहे नागपूर जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील, कारण की हे सगळे मातब्बर जे नेते येतात ते या दोन जिल्ह्यातून येतात। मोठे नेते जे येतात ते एक तर नागपूर जिल्हा हो, मुख्यमंत्र्यांचा होम पिच चंद्रशेखर बावनकुळे, अनिल देशमुख, त्याचबरोबर सुनील केदार आणि इतर आशिष जयस्वाल हे महत्त्वाचे नेते हे नागपूर जिल्ह्यातून येतात। तर अमरावती म्हणजे एकूण शहरी म्हणजे अमरावती शहर सोडलं तर पूर्णपणे ग्रामीण प्रभाव असलेला संपूर्ण जिल्हा। त्याच्यात बच्चू कडू, यशोमती ठाकूर, रवी राणाचा मतदारसंघातील काही भाग ग्रामीणचा तो सुद्धा या मतदारसंघात येतो। त्यामुळे एकूणच या दोन जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या असणार। एकूण नागपूरचा आपण सर्वप्रथम विचार करायला गेल्यास एकीकडे आपण ग्रामीण भागातला म्हणजे आठवडी बाजार म्हणतो वगैरे असं आपण जरी म्हणत असलं तरी नागपूर जिल्ह्यातले काही नगर परिषद जे आहे जसं बेसा, पिपळा, हिंगणामधील डिगडोह आणि इतर काही या पूर्णपणे शहरी आहे। म्हणजे आता याचं जे चित्र जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे। त्यामुळे या निवडणुका एका अर्थाने वेगळ्या पद्धतीने सुद्धा बघायला गेला पाहिजे, कारण की नागपूर जिल्हा पूर्वीपर्यंत मनीष नगरपर्यंत होता, पण आता बेसा पिपळा हा पूर्णपणे शहरी भाग असला तरी नगर पंचायत आहे। त्यामुळे या दृष्टीने सुद्धा निवडणुकांचा प्रचार वेगळ्या पद्धतीने होईल। आणि आता एकूणच प्रचाराला धार म्हणजे थोड्या वेळापूर्वीच मुंबईतून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुद्धा सुरू झाल्या। जसं चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1001 रुपयाचं बक्षीस रोहित पवार यांना जाहीर केलं। आणि जशी जशी निवडणूक जवळ येत जाईल तसाच आरोपांच्या फैरी जास्त होत जातील। आणि पूर्णपणे नागपूर जिल्ह्यामध्ये बघायला गेल्यास तर काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत आहे। आणि यावेळेला महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वेगळी चूल मांडण्याच्या मूडमध्ये दिसतोय। त्यांनी उद्धव ठाकरे सेनेसोबत एक समविचारी पक्षांची आम्ही वेगळी आघाडी करून लढू अशी सध्या तरी इशारा दिल्याचा आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत कुठेतरी एकत्र लढत नसल्याचं चित्र आहे। दुसरीकडे भाजप सर्वत्र स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। भंडारा गोंदियामध्ये बघायला गेल्यास एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप तिथे स्थानिक लेवलवरचं राजकारण आहे। गोंदियामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं राजकारण आहे। वर्ध्यामध्ये आपण बघायला गेल्यास तर तिथे परत एकदा भाजप विरुद्ध काँग्रेस असंच प्रमुख लढत दिसेल। आणि तिकडे चंद्रपूरमध्ये बघायला गेलात तर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार हे सर्व नेते कस बांधून तयार आहे आणि एकमेकांविरुद्ध। आणि गडचिरोलीमध्ये जरी जागा कमी असल्या तरी 3च निवडणुका असल्या तरी आत्राम आणि एकूणच सगळ्या आदिवासी पट्ट्यातील या सगळ्या निवडणुका आहेत। त्यामुळे एक लक्ष केंद्रित राहणार आहे। हे पूर्व विदर्भाचं झालं। तर पश्चिम विदर्भामध्ये अमरावतीचं आपण सांगितलं, त्याचबरोबर अकोला असो किंवा बुलढाण्यातलं राजकारण वेगळ्या पद्धतीचं असतं। तिथले सुद्धा ग्रामीण पूर्ण राजकारण असतं। तिथे सुद्धा सगळ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा लागलेल्या राहील। वाशिम, यवतमाळ हे इथे सुद्धा या निवडणुकांमध्ये यवतमाळला सुद्धा 11 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत। त्यामुळे एकूण संपूर्ण विदर्भात बघायला गेलं तर ही शतकी जागा आहे। या शतकी जागांवर कोण किती बाजी मारतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। रुबीना, निश्चित अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार।